नमस्कार मंडळी, माझं नाव निखिल सकपाळ. तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी केल्या मराठी चॅनलमध्ये. बऱ्याच दिवसांनी व्लॉग येतो आहे, त्याचं कारण की आपल्या थोडा कामामध्ये बिझी होतो आणि अजूनसुद्धा बिझी आहे, तरी पण सुद्धा मॅनेज करून आता गावी जातो आहे. शिमग्याची तयारी आता चालू आहे आणि आता तयारी म्हणजे शिमगा सुरू झाला आणि मी दरवर्षी शिमग्याच्या पहिल्याच दिवशी जातो, पण यावर्षी थोडं काही जमलं नाही कारण थोड्या जबाबदाऱ्या वाढल्यात, कामं वाढल्यात आणि थोडा कामाचा लोड प्रेशर आहे. कारण आपण टी शर्टचं करतो खूप आणि यावर्षी सदरा आणि टोपी लॉन्च केलेली, त्या बुकिंग भरपूर आलेल्या आणि त्याच्या सगळी मॅनेजमेंट होती. अजूनसुद्धा आहे, 2 दिवस नाईट वगैरे करून आलो तिकडं कंपनीमध्ये आणि आतासुद्धा तिकडनं जाऊन आलो. जरा घाई गडबड झाली सगळ्यांना. आता फॅमिली म्हणजे आई वगैरे सगळे आम्ही गाडी करूनच जातो खास. नमस्कार, हे प्रकाश दादा आपल्या गणपतीला सुद्धा भेटलेले सॉंगला. काय चला बाय बाय. फॅमिली बसले. आई खायला सुरुवात. लोक गावावरनं झाडं आणतात मुंबईला, आम्ही मुंबईवरनं गावाला झाड नेतोय. म्हणजे फणसाचा झाड एका आपल्या आटलाच्या बियापासून फणस झालेला मोठा झाला आहे. आता गावाला जाऊन तो लावणार आहोत. हां, एक फोटो काढूया जर्नीचा. चला बाय बाय बाय. खिडक्या बंद करा. चला गणपती बाप्पा मोरया. आई खुश दिसते, आई खुश दिसते. गावाला बारके लेकाला भेटायला जाते. काका आपले मंडणगडचे आहेत. हे चालू करा. इकडचं बटन आहे. निघायचं होतं 1 वाजता, वाजले 3. दादांना परत आम्हाला सोडून दुसरा परत भाडं आहे. आई शपथ, माझ्यामुळे लेट झालं आहे. चला आलो आहे गोवा हायवेला, मुंबई गोवा हायवे आणि टक्क्या नाक्याला आहे. ॲक्च्युली आज असणार आहे ट्रॅफिक. काय माहीत कधी पोचू. ट्रॅफिक नसायला पाहिजे, मानगावलाच भेटेल, पुढं कुठे भेटणार नाही, पण आता बघू. आणि आपलं शिमग्याचं गाणं रिलीज झालेलं आहे कोकण टॉकीजवर. नाट ढोल ताशाचा नक्की बघा, कोणी बघितलं नसेल तर. आणि त्याचे ब्लॉग पण केलेले, पण एडिट करायला पण वेळ नाही भेटला सगळ्या कामामुळे. पुढे टाकीन. मानगावला पोचलो. मला वाटलं आज मानगावला लटकायला होतं आहे, पण आज ट्रॅफिक थोडी क्लिअर आहे. म्हणजे आत्ता क्लिअर आहे, पण आता ते 1-2 तासांनी निघतील ना संध्याकाळी, फुल जाम होणार आहे. कारण आज शनिवार आहे आणि आम्ही लवकर निघालो आहे म्हणून थोडा जातो आहे. आता जे 4-5 वाजता निघतील ते मला वाटतं फसतील. फसायला नाही पाहिजे, देव करो, सगळ्यांना व्यवस्थित जायला पाहिजे. पण ट्रॅफिक लागले की लागते ना अशी बेकार. इथंच हा तिठा आहे ना, तिथं जास्तच. आता आम्ही मानगाववरून राईट मारलेला आहे. ॲक्च्युली लोणेरेतून राईट मारतो आम्ही दापोलीत जायला, पण दादानी इथून कुठून आता आपल्याला जायचं, कुठल्या मार्गी? आपण तिथेच आंबेतला बाहेर. अच्छा, म्हणजे हा रस्त्यानी तुम्ही जाता, जरा बरं पडतं. हरेश्वर रस्ता आहे. हां, आता जाऊन आपल्याला शॉर्टकट तिथे बाहेर पडू. ओके, मग बरं आहे. बघून ठेवायला. सरळ श्रीवर्धन हरेश्वर जातो आम्ही. खरं तर ऑफिशियल एसटी लोणेरेतून जातात. आंबेतचा ब्रिज आला. एक वेळ असं होतं की बाईकने आलो की आंबेतला थांबायचो. आणि इकडे बोटीने प्रवास होता तेव्हा. बोटीने म्हणजे 2-3 वर्ष त्या फेरी बोटीनीच होत्या. ब्रिजचं काम चालू होता सगळा. तर डायरेक्ट नॉनस्टॉप दापोली. मंडणगडला 2 मिनिट, आता 10 मिनिटात पोचू. वडापाव खायला मला भूक लागलेली आहे बेकार. इथं मध्येच आहे ना वडापावचं दुकान आहे, मस्त नाश्ता भेटतो. हां, घ्या तुम्ही घ्या. मी घेतलं 3 आहे. नाश्ता वगैरे झाला आहे. काय कसं आहे, वडापाव इथला छान भेटतो. मंडणगडला किंवा दापोलीला जात असाल तर इथं नक्की या. चला आता छान होते वडापाव. चला, मस्त होतं. म्हणजे नक्की या इथला नाश्ता करायला. येतात पावसात तर मस्त वातावरण असतं. चला तर पोचू आता. मी दापोलीत असूद. हो, प्रवास झाला पण भूक लागलेली, खाल्लेला आहे. मस्त इथला निसर्ग आहे. तुम्ही याल ना पावसात पण, इथं पाणी असतो. तुम्ही इथे नाश्ता केलात की नाही नक्की सांगा. मी करतो. गावाला वगैरे आलो ना की करतो इथे.
इथं नाही इथं मंडणगड क्रॉस केला आहे आणि दापोली ते मंडणगडचा रस्ता आहे मधला पॅच भयानक झाला आहे, म्हणजे कामच काम. दादा आलेलात का नाही तुम्ही आता? फर्स्ट टाइम बघताय ना? आता इथून 10-12 किलोमीटर असाच रस्ता, पण झाला तर चांगला होईल. बघूया आता, पण रुंदीकरण होतोय. पण आता बाईकवाल्यांना वगैरे इकडच्या गावकऱ्यांना किती त्रास. चला दापोलीत आलोय, वाजलेत 8:30 आणि आल्या आल्या दापोलीत खालूबाजाचा आवाज आला. पालख्या दिसाय म्हणजे पालख्यांचा आवाज यायला सुरुवात झाली. आता तुम्हाला नसेल दिसत, मगाशी आवाज येत होता. गुड मॉर्निंग मित्रांनो, दिवस दुसरा. काल आलो रात्री 8:30-9:15 आणि सगळं राहून गेलं. थोडं पाडीमध्ये कार्यक्रम होता, काम होता, त्याच्यामुळं सगळं राहूनच गेलं. म्हणून आता ब्लॉग दुसऱ्या दिवशी चालू करतो आहे. सगळेजण आलो, प्रवास मस्त झाला. एक 5.5-6 तासाचा प्रवास झाला. काय कुठं फुला नाही ते हो. आज आमच्यात सार्वजनिक पूजा आहे आणि शिमग्याला दरवर्षी असते, म्हणजे होमाच्या 1 दिवस अगोदर पूजा असते आणि त्याची आज तयारी आहे सगळी. सो आज इकडे गावाला आलेलं आहे शिमग्याला. ब्लॉग थोडे लेट येतील, पण थेट येतील. अरे ये टेप लाव. 4 वाजेला जागा झोप लागली. इकडं होली आहे, आजची 9वी होली आहे. उद्या 10वा होम लागल. ए बाया ये, ती घाबरते मला. आणि आज पूजा आहे, त्याच्यामुळे सगळी तयारी काल रात्रीच झाली. काल रात्री 2 वाजेपर्यंत होतो आम्ही इकडं तयारी करत. हा मस्त डेकोरेशन केलेला आहे. हा बघा, हे बघा, असा डेकोरेशन होतं गावात. आणि इकडे आमची आहे ग्रामदैवत श्री आई झोळाई देवी. हे बघा, आता भटजी एक 9:30-10ला येणार आहेत आणि आता जमतील सगळे वाडीतले. ॲक्च्युली आमच्या गावामध्ये शिमग्यामध्ये सार्वजनिक पूजा असतात, मे महिन्यात पण असतात, पण शिमग्यामध्ये सार्वजनिक पूजा असतात. रात्री काय माहीत कार्यक्रम आहेत काय, पण अशी धमाल असते, मजा असते. पिक्चर आहे रात्री. टेप लाव लवकर. अरे 6 वाजता लावायची होती सकाळी. आता काय नाही, लोक उठली आता. लोक जागी होतात. आता गाणं लाव प्रभाती. आता सगळी तयारी चालू आहे आणि आमच्याकडे काटखेळ येऊन गेले. देव आहे ना अगोदरच येऊन गेला. 3ऱ्या होळीला देव बाहेर पडतो आणि 5व्या होळीला आमच्याकडे देव येतो. तर तुम्हाला माहिती असेल काटखेळ आमच्या गावचा झोळाई देवीचा. आज काटखेळ तिकडे दुसऱ्या वाडीत असेल. सो आता धुलवटीच्या दिवशीच दाखवेन तुम्हाला. मजा. आता बघा सूर्य उगवलेला आहे. इकडनं अख्खी वाडी लगबगलेली आहे. ॲक्च्युली लगबगलेली नाही, आमच्याकडे मुंबईकर कमीच असतात, कारण गावालाच सगळे राहणार आहेत. आम्हीच जाऊ सोडके मुंबईला गेलेलो. पाणी आहे काय? हा वसाड पडला. मे महिना आला जो. पाहुण्यांना आणायला पण भीती वाटते अशा पाण्यातनं. तुलाच बघा अंगणात, या साईडला तुळस, त्या साईडला तुळस, त्या साईडला तुळस. हा आले येत आहेत. देवळा चालू आहे आमच्या ग्रामदैवत श्री आई झोळाई देवीच्या. सध्या शिमगोत्सव आहे, त्याच्यामुळे देवाला रूपं चढवले जातात. तेव्हा आणि मस्त साजेसं रूप आहे. आलो इथं म्हटलं दर्शन घेऊया. दर्शन वगैरे झालं आहे. आता शिमग्याचे 10-12 दिवस देवळात भरपूर मोठा उत्सव असतो. हा बघा सगळी साफसफाई चालू आहे. खेळी गेले आता घरं घ्यायला, जे आमच्या देवाचे खेळी असतात, देवखेळी म्हणतात. आणि इकडे आरती, ही आमच्या झोळाई देवीची आरती आहे बघा. या साईडला लायटिंग मस्त केली. चला तर म्हणजे देवळात आलेलो आणि
मस्त आहे की आता दर्शन वगैरे झालं आहे. हा व्हिडिओ इथेच थांबवतो आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटतो तुम्हाला. तर प्रवासाचा व्हिडिओ होता, गावी आलो आहे त्यामुळे देवळात पहिलं येतो. आणि हा आंबा आंबा हाय कुठं? हां अरे हो बघितलंच नाही. कैऱ्या झाल्याच बा बारक्या बारक्या टिवण्या. चला प्रवास मस्त झाला आणि आज आलो आहे. ही व्हिडिओ थांबवतो आहे. आता पुढची शिमग्याची बघा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा आंब्याचा वाटा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.